या पृथ्वीवर सगळ्यात उत्कृष्ट ज्ञान आणि ग्रंथ लेखन ज्यांच्याकडे आहे असे भगवान श्री ज्ञानोबराय यांच्या हरिपाठाचं आपण चिंतन करत आहोत. काल आपण 2-3 शब्द पाहिले. द्वार म्हणजे काय, उभा म्हणजे काय, थोडंसं ओझरतं असं शब्द सांगितले. आणि देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर 4 मुक्ती साध्य होतात असं भगवान श्री ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. प्रत्येक शब्द आहे ना हा फार गंभीर आणि मौलिक आहे. नोट जशी एखादा माणूस चेक करून घेतो, ओरिजिनल एक डुप्लिकेट आहे, तिथं जशी दक्षता असते तशी दक्षता भगवान श्री ज्ञानोबरायांच्या शब्दांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहिजे. कसाही शब्द स्वीकारायचा नाही आणि कोणाचाही स्वीकारायचा नाही. शब्द हा तर्काच्या अग्नीतून बाहेर गेला पाहिजेत, मग त्याच्यातून ज्ञान प्रसवतं. अंधश्रद्धेनं जर स्वीकारला ना, तुम्हाला संपूर्ण जगातले सगळे लोक जे प्रवचन करत नाहीत, प्रवचन करतात, ते सगळे साधू वाटतील तुम्हाला. आणि कुठेतरी अशी भावना तयार होईल की आपण सगळ्याला साधू मानावं. साधू मानल्याने कल्याण होत नाही. आपल्या जीवनातला जो अनमोल वेळ आपण त्यांना देतो प्रवचन ऐकण्यासाठी, साधना करण्यासाठी, ती साधना सफल झाली नाही किंवा ज्ञान सफल झालं नाही, तो वेळ आपल्या जीवनातला वायाला जातो. भगवान श्री ज्ञानोबरायांच्या जीवनातला काल महत्त्वाचा सांगितला की वेळ या जीवनातली महत्त्वाची आहे. आणि पहिला जे चरण आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, हा ज्ञानोबरायांचा अनुभव आहे. साधी येल्या अतिशय गोड शब्द आहे. मिळाल्या नाहीत, फुकटच्या नाहीत, आशीर्वादाच्या नाहीत, साधी येल्या, साध्य केल्या. एका शब्दामध्ये संपूर्ण हरिपाठाचं सार आणि मानवी जीवनाचं सार आहे. साध्य केल्या म्हणजे मी कर्म केलं, मी साधना केली, मी आयुष्य खर्च केलं, मग मला साध्य झाल्या. लक्षात येते सगळ्यांच्या? साध्य होत नाहीत, कोणाच्या आशीर्वादाने मुक्ती मिळत नाहीत. नाही तर सगळेच मुक्त झाले ते भारतातले सगळे लोक. आणि मुक्ती एवढं सोपं नाही आहे जेवढं आपण समजतो. साधी येल्या. आणि कालचा विषय समाप्त होत असताना जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द सांगितले मी तुम्हाला. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आणि त्या मुक्तीबरोबर आता दिवसचारी खेळीमिळी, इथे विषय थोडासा संपवला होता. आता दिवसचारी खेळीमिळी, दिवस आता खेळीमिळी जातील. खरंच लग्न झाल्यानंतर दिवस चांगले जातात का? माझा अनुभव असा आहे, काही काही भाग्यवान मुली अशा घरात जन्माला आलेल्या आहेत, लग्न ठरल्यानंतर 2 दिवस अगोदर निघून जातात. अनुभव आहेत का नाही तुम्हाला? काही लग्नातून जातात, काही लग्नानंतर जातात, लग्नाच्या अगोदर जातात. म्हणजे लग्न ही प्रक्रिया खेळीमिळीची नाही आहे. आणि याचं एकच उत्तर आहे, मुलीला पसंत नाही आहे. दुसरं काही उत्तर नाही याचं. हा प्रश्न काही जास्त रेंगाळत ठेवत नाही. का जाती पळून? मुलगा पसंत नाही. मुलगा कितीही चांगला असेल पण तो मुलीच्या मनात बसला तर ती संसार करते. मुलीच्या मनात जर दारुड्या बसला ना, तुम्ही काहीच करू शकत नाही. महाराज मुलीला का दोष देतात? ज्ञानोबराय मुलाला पण दोष देतात. मुलाच्या मनात एखादी बाई बसली, तिला काय करणार तुम्ही? 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी मनाचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, जीवाच्या कशी उतरली. शब्दाकडे लक्ष द्या. जीवाच्या कशी उतरली, दासी की गोसावीनं झाली. ती भांडे घासणारी बाई होती, पण राजाच्या मनात बसली का? ज्ञानोबराय म्हणतात माहीत नाहीत. पण जीवाच्या कशी उतरली, दासी आहे, राणी झाली ती. आता राणी झाली. एक रामायणामध्ये खूप गोड वर्णन आलेलं आहे. रावणाचं शरीर असं पडलेलं आहे पुढं,
आणि रावणाच्या स्त्रिया रडत होत्या. त्यातली जी मुख्य होती ती मंदोदरी होती. मंद उदरी, ज्याचं पोट एकदम बारीक आहे तिला मंदोदरी म्हणतात. विश्वसुंदरीचं ते एक लक्षण आहे. म्हणजे तुम्ही रावणाच्या वैभवाची थोडी कल्पना करा. अशी स्त्री मिळाली होती रावणाला, मंदोदरी. माहेरही श्रीमंत होतं, सगळ्या प्रकारची सुखसुविधा त्या ठिकाणी मिळालेली होती. रडत असताना मंदोदरी आपल्या नवऱ्याला मेल्यानंतर, बरं का, कधी कधी ही गोष्ट शक्य असतात की मनातल्या भावना जिवंतपणे नवऱ्यापुढं व्यक्त करता येत नाहीत. मग रडत असताना जेवढं राहिलेलं असतं मनात आयुष्यभर साचवलेलं, ते सगळंच्या सगळं बाहेर निघतं. त्यापैकी ही गोष्ट जी मंदोदरीच्या मनात होती, ती रडत असताना बोलते की जी सीता आहे ती सावळी आहे, गोरी नाही आहे. मी वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतो बरं का. सावळी आहे ती, आणि तिची जर सौंदर्याची जर तुलना मी पाहिली, मंदोदरी म्हणते, तर त्या सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर आहेत. पण माझ्या नवऱ्याच्या मनात ही का बसली हेच मला कळत नाही. त्याचं उत्तर ज्ञानोबा देतात, जीवाच्या कशी उतरली. संपूर्ण लंका बर्बाद झाली, मुलगा बर्बाद झाला. एवढं छोटं प्रकरण नाही बरं का. भाऊ त्याच्यामध्ये गेला, आणि काही कारण नाही, एका स्त्रीमुळं पूर्ण रामायण घडलं. आणि एकच कारण आहे, जीवाच्या कशी उतरली. मुलगी का जाते, मुलगा बसत नाही हृदयामध्ये. आणि जर बसला तर संसार सोडून दिला जातो, आईबाप सोडून दिले जाते, संसार केला जातो. ज्ञानोबा मी का सांगतो तुम्हाला, तुकोबरायांनी मुक्तीबरोबर लग्न केलेलं आहे, पण मुक्तीला तुकोबराय पसंत पाहिजेत ना, मुक्तीला आवडलं पाहिजे ना. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी. आणि ज्ञानोबरायांनी, मुक्ता एक बाला आहे, 16 वर्षाची आहे, मुक्त स्थितीवर का ज्ञानेश्वरीमध्ये, आणि तिला देखील नवरा पाहिजे. मग ती हातामध्ये जसे हे पुष्प आहेत, माळा आहेत, तशी ती मुक्ती बाळा हातामध्ये हार घेऊन आपल्या नवऱ्याला शोधते. ज्ञानेश्वरीच्या ओव्या अतिशय सुंदर आहे बरं. ओवी पहा किती छान आहे. गुण कुसुमाची माळा, गुण कुसुमाची माळा, आणि ती हातात घेऊन मुक्ती बाळा. मुक्ती बाळा फार जखड झालेली बाई किंवा स्त्री नाही बरं का. हल्लीच्या काळात वेगळं आहे जरा. स्त्रीचं लग्न करतात, पूर्वी कन्येचं लग्न होत होतं, म्हणून बाळा शब्द वापरलाय मुक्ता शब्दाबरोबर. मुक्ती बाळा, आणि ती हातात वरमाला घेऊन, गुणकुसुमाची माला घेऊन ती आपल्या नवऱ्याला शोधते. तर माऊली सांगतात, त्या मुक्ताला कसा नवरा पाहिजे. वैराग्य, निरपेक्षाचा गळा, शब्दांचा प्रयोग पहा कसा. गळा, कोणता गळा शोधती, कोणाच्या गळ्यात तिला माळ घालायची. वैराग्य, निरपेक्ष, दोन शब्द एकत्रित केलेले. केवळ वैराग्य नाही, काही माणसं जे त्यागी आहेत ना, ती विनाकारण अहंकारी असतात, ज्ञान नसतं त्यांच्याकडे. वैराग्य आहे पण मानाची अपेक्षा आहे. व्यवहारामध्ये हे खूप चाणक्षणे लक्ष देऊन पहा. ज्याला पैसा नकोय त्याला मान पाहिजे, ज्याला धन पाहिजे तो मानाकडे जात नाही, आणि काम दोन्ही गोष्टीचा त्याग करतो. एखाद्या स्त्रीलंपट माणसाला विचारा, अरे जरा समाजाची इज्जत राहत नाही, तो म्हणतो आपल्या काय करायची इज्जतीशी. काहीला धन पाहिजेत, त्याला नातेवाईकच नसतात, सगळ्याकडून थोडे थोडे पैसे काढत असतो आणि गोड बोलत असतो. गोड बोलणं महत्वाचं आहे बरं. आणि तिसरा टप्पा आहे, दोन्ही नको आहेत, मानासाठी त्याग करतो. ज्ञानोबराय म्हणतात, अशा माणसाला मुक्ती वरण करत नाहीत. निरपेक्ष, ज्याच्या जीवनात अपेक्षा नाही असा. आणि जो निरपेक्ष आहे त्याचं लक्षण असेल, निरपेक्ष माणूस दुखी नसतोच. टप्पा लक्षात घ्या बरं का. कोणाकडून जर काही घ्यायचं नसेल तुम्हाला, तर कोण दुःख देणार आहे तुम्हाला. ज्ञानोबांनी 12व्या अध्यायामध्ये या प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा. निरपेक्ष, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्याचं असणं, ज्याचं अस्तित्व
सुखाला वाढवणार आहेत. तुम्हाला सुख पाहिजे आणि निरपेक्ष माणसं सुखाला वाढवतात, हा दोघातला फरक लक्षात ठेवा. आपण सुखाला तरसलेले आहेत आणि सुखाला वाढवतात. काही काही शब्द फार गोड आहेत बरं. ज्ञानोबाराय स्वतःच्या जीवनाबद्दल वर्णन करत असताना खूप सुंदर वर्णन केलेत. ज्ञानोबारायला विचारलं, तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वरी सांगता, हरिपाठ आपल्या मुखातून येतो, काय कारण आहे? माऊली म्हणतात, पुण्य पोशिली असाधारण आहे. ओव्या कळणार नाहीत तुम्हाला बरं का, आणि मला तर विश्वास कळत नाहीत म्हणून. माऊली म्हणतात, मी पुण्य केलं असं नाही सांगत ज्ञानोबाराय, पुण्य पोशिली, पुण्याला पोचलं. आणि हे जगातले पहिले ज्ञानोबा आहेत, पुण्य करत नाही, पुण्याला पोचतात, एवढी ताकद ज्ञानोबा आहे. तुम्ही आम्ही पुण्य करतो. काल सांगितलं मी तुम्हाला, दान धर्माचं पुण्य भोग देतं आणि नामस्मरणातलं पुण्य मुक्ती देतं. परमार्थाला कामाला येणारं पुण्य हे नामस्मरणाचं पुण्य आहे, मुक्ती देणारं पुण्य आहे. आणि विषयातलं पुण्य, संसारातलं दान धर्माचं पुण्य भोग प्रदान करणार आहेत, अधिक बंधनात टाकणार आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, मी पुण्य केली असं नाही, पोशिली. जसा एखादा मोठा श्रीमंत माणूस असतो, तो 2-4 पैलवान पोसतो, त्या पैलवानाला खाऊ घालण्याची ताकद असते. तसं ज्ञानोबाराय पुण्याला पोसणारे आहेत, युगानयुगी पोसणार आहेत. पुण्य पोशिली असाधारण आहे. साधारण माणसं जी पुण्य करतात तिला मी पोसत नाही, असाधारण पुण्याला पोसतो. आणि आज त्या सगळ्या पुण्यांना विचारलं काय पाहिजेत, ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती मुक्त केली पुण्याला. ही ताकद आहे ज्ञानोबारायांची. पुण्य बंधनात ठेवणं ही ज्ञानोबारायांची ताकद आहे, पुण्याला पोसणं ही ज्ञानोबारायांची ताकद आहे. ह्या संकल्पना कोणत्याही शास्त्रकारांनी मांडलेल्या नाहीत, कोणत्याही ग्रंथात नाही आहेत. ह्या ज्ञानोबारायांच्या स्वतःच्या संकल्पना आहेत. म्हणून भाषा ऐकताना जरा वेगळी वाटते आपल्याला. ते तुझे गुणवानने देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. म्हणून ज्ञानेश्वरीला ज्ञानोबाराय ग्रंथ म्हणत नाहीत, पुण्य ठेवण्याची तिजोरी म्हणतात. मी माझं सगळं पुण्य या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलेलं आहे. ज्याला ज्याला पाहिजे असेल पुण्य, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, पाहिजे तेवढं पुण्य घेऊन जावं. पुण्याची गणना ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. पुण्य पोस ही ताकद आहे. म्हणून व्यक्ती काय आहेत, पुण्याच्या भरोश्यावर चालणार आहेत, नीतिमत्तेच्या भरोश्यावर चालणार आहेत. म्हणून मुक्ती आत्मस्थिती किंवा मुक्त स्थिती, तिला स्वतःला एक चॉईस आहे, निवड आहे. मुक्तीच्या मागे लागा, मुक्ती मिळणार नाहीत. हा ना व्यवहार आहे बरं. तुमची योग्यता तयार करा, 10 घरं चालून येतील. उत्कृष्ट क्लास 1 अधिकारी व्हा, 50 घर तुम्हाला विचारतील आमची पोरगी करता का. आणि काहीच नसाल, मुलीला विचारा, हे सांगायला पाहिजे तुम्हाला. अधिकार नसला तर भाव नाही आहे, अधिकार नसला तर भाव नाही आहेत. विनाकारण भाव खाण्यातही अर्थ नाही आहे. माझं समाजामधलं एक निरीक्षण आहे, विशेष करून वर्तमान काळामध्ये. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तरुण मुलाकडे केवळ शरीर आहे. आता जो सोशल मीडिया वगैरे ना, याच्यातून जे काही पाहिलं ते त्यांचे फोटो टाकतात. स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असेल, तरुणी असेल, स्वतःच्या शरीराचे फोटो टाकतात. लक्षात येते. मग यांच्याकडे काय आहे, फक्त शरीर आहे. बरं, हे फोटो किती दिवस काढू शकतात, बघतात किती, हा नंतरचा विषय. पण हे जे फोटो काढतात यांच्याकडे फक्त आणि फक्त शरीर आहेत. केवळ शरीर घेऊन तुम्ही अहंकारी असता. रस्त्याने चालणं, बोलणं, वागणं. ज्ञानोबारांचे तर खूप वेगळे वेगळे शब्द आहेत. काल जसा जसा येईल आपल्याला चिंतनाचा तसा आपण देऊ. केवळ शरीर आहे तुमच्याकडे म्हणून मान नाही मिळणार. मन मजबूत पाहिजे, अंतःकरण मजबूत पाहिजेत, हृदय श्रीमंत पाहिजे, मग तुम्हाला मान आहे. अधिकार कमवा तुम्ही, लोक मागं लागतील.
आणि लोक मागण्यासाठी अधिकार कमवावा लागतो. साधिएल्या शब्द लक्षात आला. पूर्ण हरिपाठाचं सार आहे हा शब्द बरं का. साधिएल्या. मिळत नाहीत मुक्ती, साध्य करावी लागतात. महाराज असं आम्हाला नकोय मुक्ती. ठीक आहे, तुमच्याकडे केवळ शरीर आहेत. संसार असो किंवा परमार्थ असो, कोणतीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. जर एखादा आशीर्वाद देत असेल तर तुम्हाला लुबाडत असेल तो. श्रीमंताची मुलं आहेत, 25-30 वर्ष काम करत नाहीत. बापाने कमवलेलं असतं पण काम करत नाहीत असं गृहीत धरू नका. गरीब व्हायला वेळ लागत नाही. 2 झटके बसले ना गरीब होऊन जातात. पैसे कमवायला वेळ लागतो. श्रीमंत विद्वानाच्या घरी जन्माला येतात. नाही शिकलं तर त्यांना कोणी विद्वान मानत नाहीत. प्रत्येक व्यक्तीला कष्ट करावं लागतं. आपलं ध्येय साध्य करावं लागतं. हे पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थित बसवा. ज्ञानोबाराय काय शिकवतात. बिना कर्माचं कष्टाचं या जगात काहीही मिळत नाही. काहीही मिळत नाही. अभ्यास कष्ट आहे. एखादा दुकानदार सकाळी 7 वाजता दुकान उघडतो, रात्री 10 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवतो. इतकर तर नामस्मरण कोणी परमार्थातली माणसं करत नाहीत. कष्टाचा अभ्यास करा. किती तास दुकानावर बसतात. 12-12 तास एका दुकानावर बसतात, मग लक्ष्मी मिळते. परमार्थ करत असताना माझा अनुभव आहे, सकाळी आंघोळ झाल्यानंतर 5-10 मिनिटं ज्या काही ओव्या वाचायच्या असतील त्या वाचल्या, त्या बंद केल्या की दुसऱ्या दिवशीच उघडतात. किती मिनिटाचा परमार्थ आहे, किती वेळेचा परमार्थ आहे. आणि या परमार्थामध्ये, एवढ्या छोट्या परमार्थामध्ये मुक्ती मिळेल. वैराग्य निरपेक्षाचा गळा ज्ञानोबाराय म्हणतात. तिला गळा पाहिजे, पण वैराग्य निरपेक्ष या दोन्ही एकत्रित असणारा जो आहे त्याच्या गळात मुक्ती बाळा माळ घालते. आणि मुक्ती बाळाने एकदा माळ घातली ना, मग आता दिवसचारी. पत्नी अनुकूल असेल ना, अरण्यामध्ये पण रामाला सुख असतं. 13 वर्ष सीतेची काही तक्रार नाही आहे वनवासामध्ये, म्हणून 13 वर्षाचा इतिहास पण नाही आहे. वनवासाला गेले, रोज कंदमुळं खात होते, भेटत होते, येत होते, काही इतिहास नाही. बायकोचं मन बदललं, सीतेचं मन बदललं, मग रामायण सुरू झालं. जोपर्यंत स्त्री तक्रार करत नाही तोपर्यंत संसार दुःखरूप वाटत नाही, आणि तोपर्यंत लोक भगवानगडावर येत पण नाहीत. आळंदीलाही जात नाही आणि पंढरपूरलाही जात नाही. एक म्हातारा माणूस गडावर आला होता. 2-3 दिवस थांबला तो. मी सहज विचारलं त्याला, बाबा 3 दिवस झाले गडावर आहेत. नाही, आम्ही असं ऐकलं की फार विकास झाला म्हणून पाहायला आलो. म्हटलं 3 दिवस विकास पाहावा, एवढा तर काही मी विकास केला नाही. म्हटलं पोरांनी हाकललं काय. वर्माला आघात झाला आणि डोळ्यातून पाणी उतरलं. मुलांनी हकलून दिलं काय, डोळ्यातून पाणी आलं. आयुष्यभर संसार केला. हरिपाठ सांगतो बरं का, सायास करीशी प्रपंच दिन आणि निशी दोन्ही. दिन रातपाळी पण असते ना. कामाला जाणारे केवळ दिवस पाळीच कामाला करतात असं नाही. 8-8 तासाच्या पाळीमध्ये सगळ्या पाळ्या असतात, त्या कराव्याच लागतात त्या, आणि त्याला तक्रार नाही करता येत. दिन निशी शब्दांचा प्रयोग आहे. इतका परमार्थ लोक करत नाही म्हणून मुक्ती साध्य होत नाही. ही जी मुक्ती बाळा माळ घेऊन आपल्या गळ्यामध्ये टाकते तो दिवस भाग्याचा असतो. तेने तत्परतेने. मग काय करायला पाहिजे मुक्तीने आपल्याला माल घालावी म्हणून? सोपा शब्द आहेत, अधिकारी व्हा. अतिशय सोपा शब्द, अधिकारी व्हा. म्हणून काल एक बीज टाकलं होतं की 2 प्रकारचं जीवन जगतो मनुष्य. एक बाहेरचा प्रवास आहे, प्रपंचाच्या दिशेने जाणारा, आणि एक आतल्या दिशेने जाणारा प्रवास आहे. आता तुम्ही माझ्या समोर सगळे बसलेले आहेत. येताना सगळ्यांनी घरं बंद करून आलेले आहेत ना, किंवा घरात ठेवून आलेले आहेत. सोनं चांदी पैसा हा चोरीला जाऊ नये म्हणून दक्षता घेऊन तुम्ही प्रवचनाला आलात. बरोबर आहे? बोला ना, टेन्शन नका घेऊ कशाचं.
तुम्ही तुमच्या मूल्यवान वस्तू जपता. येताना सगळं लपून झाकून ठेवलेलं असतं. परमार्थ सुद्धा असाच आहे. मूल्यवान वस्तू कोणालाही दाखवत नाही. मूल्यवान वस्तू झाकून ठेवलेल्या असतात. हे जड वस्तू आहेत, सोनं आणि नोटा. तुमचं मन देखील तुमच्यासाठी मूल्यवान आहे, त्याला झाकून ठेवलं पाहिजे. परमार्थ कसा आहे ज्ञानोबाराय शिकवतात बघा. ज्ञानोबाराय म्हणतात अंतःकरण सुद्धा झाकून ठेवलं पाहिजे. काय अंतःकरणात चालतं ना, जो खानदानी परमार्थिक आहे तो अंतःकरणाला जपतो. माझे शब्द असते दक्षतेने घ्या. जपतो शब्द वापरलाय बरं का. आई जशी लहान मुलाला जपते. ज्ञानोबारायांची भाषा आहे ना अशी दुहेरी आहे. तुकोबारायांनी माऊलीला असे 2 शब्द वापरलेत. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. माऊली तुम्ही माय आहात आणि माऊली तुम्ही बाप आहात. असे म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं की हरिपाठाची भाषा ही पुरुषाची भाषा आहे, बापाची भाषा आहे. रे वगैरे जे शब्द आलेत ना, उलटे सुलटे, वाया जाईल वगैरे वगैरे, ही सगळी पुरुषाची भाषा आहेत. आणि ज्ञानेश्वरीची भाषा ही माऊलीची भाषा आहे, आईची भाषा आहे. हे काल तुम्हाला याचं विश्लेषण करून सांगितलं, फक्त लक्षात असावं म्हणून सांगितलं. हे आई आणि बाप हे दोन्ही माऊली आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत, दोन्ही एकत्र आहेत. म्हणून काही काही शब्द विशेष आहेत. तसं मुलाला जपणारी आई आणि ज्या स्त्रीमध्ये बाहेर ख्याली आहेत तिला जपणारा नवरा, असे 2 विशेषण एकत्र दिलेत ज्ञानोबारायांनी. 2 विशेषण आहेत. मुलाला जपणारी आई सतत मुलावर लक्ष ठेवते. कधी कधी एखादी स्त्री उदार अंतःकरणाची असते, पण नवरा जर तिला व्यवस्थित भेटला ना, तर एक माऊलीच्या शब्दांचा अभ्यास करा कसं उदाहरण देतात. तर मग तो तिच्यावर नियंत्रण करतो. तिला सोडायचं पण नाही आणि ती धाकात पण राहिली पाहिजेत. ज्ञानोबाराय अंतःकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, किंबहुना या परी अंतःकरण जतन करी. साधियेल्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा. किंबहुना या परी अंतःकरण जतन करी. कशा पद्धतीने जतन करते त्याच्या मागे ओव्या आलेल्या त्या 13व्या अध्यायाचा खूप सुंदर विषय आहे. दाटुगा पती कळासी. ज्ञानोबारांचे एक एक शब्द आहेत ना असे मोती आहेत. दाटुगा पती कळासी, करी टिहळणी तैसी प्रवृत्तीसी. शब्दांचा प्रयोग इतका गोड आहे. दाटुगा पती, आडदांड नवराच कंट्रोल करू शकतो, शिकलेले आपल्या पत्नीला कंट्रोल करू शकत नाहीत. धनवान चारित्र्यवान आपल्या पत्नीला कंट्रोल करू शकत नाही. आडदांड असेल तो कंट्रोल करू शकतो. दाटुगा आडदांड पती कळासी. त्याच्या लक्षात आलं बाहेरी धीट जैसी. शब्द फार गोड आहेत. बाहेरी धीट, बाहेर जाण्याला सोकवलेली धीट असणारी स्त्री. बाहेरी धीट जैसी दाटुगा पती कळासी. त्याच्या लक्षात आलं करी टेहळणी तैसी प्रवृत्तीसी, किंबहुना या परी जो अंतःकरण जतन करी. त्याचं नाव आहे परमार्थ. परमार्थ याला नाही म्हणत जे तुम्ही करताय. अंतःकरणाला जपणं हा पहिला परमार्थ आहे. अंतःकरणाला योग्य बनवणं हा दुसरा परमार्थ आहे, दुसरी स्टेप आहे. पहिला अंतःकरण जपा. मग अंतःकरण जातं कुठं? इंद्रिये आणि विषय आपल्या अंतःकरणाला ओढून येतात. इंद्रिये, काल पाहिलं ना आपण, विषय ऐकला सगळ्यांनी. इंद्रिये आपल्या अंतःकरणाला ओढून नेतात, अंतःकरणावर लक्ष ठेवतो. आणि जो अंतःकरणावर लक्ष ठेवतो तो परमार्थिक आहे, जपतो. म्हणून मी मगाशी व्यावहारिक लक्ष दिलं. सोनं जपता तुम्ही, पैसे जपता, बँकेमध्ये ठेवता, सुरक्षित ठेवता. तुमच्या पुढच्या आयुष्याची ती पुंजी आहेत. अंतःकरण सुखाचं पुंजी आहेत. अंतःकरण स्वच्छ असेल ना, सुख तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. शब्द लक्षात, सुख तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, ही वैशिष्ट्य आहे. अंतःकरण चांगलं नसेल तर ज्ञानोबाराय उलट बोलतात, सुख विसरून न रिगे काही.
सुख जर चुकलं मार्केटमध्ये, बाजारामध्ये, तर ह्या माणसाच्या अंतःकरणात, ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही, चुकून सुद्धा सुख त्या ठिकाणी जात नाही. मग देशद्रोह करणारे, पाप करणारे, चुकीचा परमार्थ करणारे, जगाला लुपाटणारे, त्यांचा चेहरा बघा, त्यांचं समाधान बघा, त्यांची श्रीमंती पाहू नका. शब्द आहे का? श्रीमंती नका पाहू, त्यांचं वैभव नका पाहू, त्यांचं अस्तित्व नका पाहू, त्यांचा देखावा नका पाहू, त्यांचं सुख पहा. रात्री झोप येते का? त्यांचं अंतःकरण किती बेचैन आहेत. अहो, जेवढं पाप करताना याचं ओझं अंतःकरणावरच येतं. जगाला माहीत नाही, तुम्हाला जगाला जाणीव नाही तुम्ही किती पाप केलंय, पण तुमच्या अंतःकरणाला तुम्ही लपवून ठेवू शकत नाही. म्हणून परमार्थ करत असताना पहिली अट, अंतःकरण जतन करी, मनाला जपा. हा परमार्थ ज्ञानोबाराय सोडून तुम्हाला जगात कुणी सांगणार नाही बरं का. जगातले लोक खूप सांगतात, योग करा, जप करा. ज्ञानोबाराय म्हणतात काहीही नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. गंभीरतेने घ्या. योगशास्त्र शरीराच्या 10-5 घड्या घालणं, समाधी लावणं, येणे नोहे सिद्धी. याग विधी, नियमाने वागण्याला विधी म्हणतात, नियमात राहण्याला विधी म्हणतात. येणे नोहे सिद्धी. मग काय आहे ते? वायाची उपाधी. शब्दांचे हळूहळू प्रयोग पहा. योग याग विधी काय आहे? विनाकारण आहे, वायाची. पुन्हा उपाधी, दंभ धर्म, दांभिक धर्म येते. माऊलींचे 700-750 वर्षापूर्वीचे शब्द आहेत. दांभिक धर्म. मला सांगा, आजपर्यंत ज्ञानोबांनी जशी ज्ञानेश्वरी लिहिली तशी एखाद्या गुरुच्या शिष्यानं एखादं काय कर्तृत्व केलंय, जगाचा उद्धार केलाय, असं कधी ऐकायला मिळालंय? परिणाम, रिझल्ट काही मिळालेले? काही रिझल्ट नाही. शब्दांचे प्रयोग अतिशय एने नोहे सिद्धी. वायाची उपाधी, दंभ धर्म, दांभिक धर्म आहेत. एक खूप सुंदर प्रसंग आहे रामायणामध्ये. काही कारणास्तव हनुमंतराय एका ठिकाणी जातात. मी सगळा प्रसंग सांगत नाही, फक्त मला जो महत्वाचा आहे तो भाग सांगतो तुम्हाला. आणि तिथं गेल्यानंतर एक साधू बसलेला होता. असं त्रिपुंड, खरा साधू आहे ना, गंधाकडे लक्ष देत नाही बरं का. त्याला आपल्याला गंध राहिला नाही याचा सुद्धा गंध नसतो. पण जो डुप्लिकेट साधू असतो त्याला माहिती आहे, गंध असला तर आपला गंध घेतील लोक, नाही तर बाकीच्या लोकांना गंध येणार नाहीत. म्हणून ते मार्केटमध्ये फिरणारे साधू लोकांचे गंध पहा तुम्ही. भडक असतात, ठळक असतात, आणि जसं मेकअप केलेला असतो ना त्या टाईप गंध असतात. वारकरी कसाही असतो, आहे काय दुपारपर्यंत टिकतो, काहीचा संध्याकाळपर्यंत टिकतो, काहीचा टिकतच नाही. पण परमार्थाचा गंध असतो. गंध टिकला नाही म्हणून परमार्थाचा गंध गेला असं समजू नका बरं. गंध असतो परमार्थाचा. ते वारकरी असतो, त्याला आतला सुगंध असतो त्याच्या जीवनामध्ये. आणि हनुमंतरायांनी पाहिलं त्याला. त्या हनुमंतरायाला अडवायला सुरुवात केली, त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझी प्रकरण अजून लक्षात नाही आले बरं का, चेहऱ्यावर लक्षात येतात. संत कोण आहेत? ज्ञानीनाम अग्रगण्यम हनुमंतराय आहेत, खरे संत आहेत. आणि डुप्लिकेट संताची भेट झाली. खऱ्या संतांना वाटलं काही बोलू नये, याला निघण्याचा प्रयत्न केला, पण त्या संतांनी अडवायचा प्रयत्न केला. त्यांनी समजून सांगितलं हनुमंताने, नाही ठीक आहे, तुमचा धंदा चाललाय, व्यवसाय चाललाय, पण ते आमच्यासारख्याला नका अडवू येऊ. नाही, अडवलं त्याने, मारून टाकलं हनुमंताने. दंभ धर्म, दंभ, दांभिक धर्म रामायणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उल्लेख आहे त्याचा. माझा बोलण्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. खऱ्या संतांना देखील खोटे संत आडवे येतात. ग्रुप असतो, प्रमाण मोठं असतं. आणि चुकीच्या संतांनी एकदा नावं ठेवायला सुरुवात केली ना, गाथा बुडवायला वेळ लागत नाही महाराज. हे काही छोटं प्रकरण आहे म्हणून तुम्ही सहज ऐकू नका.
संख्या या कलियुगात कोणाची जास्त होते त्याच्याकडे शक्ती जाते आणि खऱ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला त्रास होतो. दंभ धर्म आणि काही कालाने दांभिक धर्मच परंपरा होतात. हे असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात नाही, मुक्ती साध्य करणारा धर्म आहे.